समीर आणि काजलचं लग्न होऊन जवळपास 10 वर्ष झाली होती. त्यांना 2 मुलं, एक मुलगा आणि एक मुलगी होती. 2 वर्षापूर्वी समीरने आपल्या लहान बहिणीचं राधाचं लग्न केलं होतं आणि त्या लग्नात त्याने मोठ्या प्रमाणात खर्च केला होता. कारण वडील हयात नव्हते. त्यामुळे राधाच्या लग्नाची पूर्ण जबाबदारी समीर आणि काजलवरच आली होती. त्यानंतर समीरने आपल्या धाकट्या भावाचं अशोकचाही विवाह मोठ्या थाटामाटात केला. त्यावेळीही भरपूर पैसा खर्च झाला. पण हीच आपली जबाबदारी आहे असं समजून समीर आणि काजलने निसंकोचपणे ते कर्तव्य पार पाडलं. समीरचे वडील जिवंत असतानाच 2 चांगले फ्लॅट खरेदी करून ठेवले होते. शिवाय राहण्यासाठी उत्तम असं 3 मजली घर बांधलं होतं. ही सगळी संपत्ती अद्याप समीरची आई लताताईंच्या नावावर होती. त्यांच्याकडे रोख पैसा फारसा नसायचा. लताताई दर महिन्याला मिळणारी नवऱ्याची पेन्शन स्वतःजवळ ठेवायच्या. त्यामुळे वडिलांच्या मृत्यूनंतर घराची सगळी जबाबदारी समीरने उचलली. लताताईंचं ठाम मत होतं की जमीन आणि प्रॉपर्टी ही संकटाच्या वेळीच उपयोगात आणायची असते आणि त्यात गैरही नव्हतं. पण आत्तापर्यंत घरावर तसं कोणतं मोठं संकट आलं नव्हतं. पण जसं प्रत्येक घरात होतं तसंच इथेही झालं. सासू सुना यांचं पटेनासं झालं. लताताई आणि काजल यांचं सतत काही ना काही कारणावरून खटके उडत राहायचे. ही गोष्ट घरातील सगळ्यांना सामान्य वाटायची. त्यातच घरात नवीन जाऊ म्हणजे अशोकची पत्नी रेखा आली. रेखा खूप गोड बोलणारी होती. सासूबाईंना खुश ठेवण्यात ती तरबेज होती. घरातील जबाबदाऱ्या आधीच समीर आणि काजलने उचललेल्या होत्या, म्हणून तिला फारसं काम करावं लागत नव्हतं. पण रेखाने एका बाबतीत मात्र कधीच कसर सोडली नाही, काजल विरुद्ध सासूबाईंना भडकवण्याची. ती संधी मिळताच लताताईंना सांगायची की समीर आणि काजल हे दोघेही खूप स्वार्थी आहेत, फक्त आपला फायदा बघतात. त्यांना लताताईंच्या डोळ्यातून पाडून दाखवणं हेच तिचं ध्येय बनलं होतं. या कटकारस्थानात राधा, लताताईंची मुलगी देखील सामील झाली. कारण तिचं लग्नही 2 वर्षांपूर्वी समीर आणि काजलनेच केलं होतं. पण बहीण म्हणून राधा नेहमीच आपल्या भावाकडून आणि वहिनीपासून जास्त अपेक्षा ठेवत असे. त्यातच घरात नवीन वहिनी रेखा आल्यापासून राधा तिच्या बाजूलाच उभी राहू लागली. नणंद भाऊजेत थोडेफार वाद असणं साहजिक आहे. राधा नेहमी काजलच्या विरोधात उभी राहायची. त्यामुळे हळूहळू घरातलं वातावरण बदलत गेलं. समीर आणि काजल मात्र गेली 10 वर्ष कुटुंबाच्या जबाबदाऱ्यांमध्ये इतके रमले होते की स्वतःसाठी काही जमवू शकले नाहीत. पण त्यांना याची अजिबात जाणीव नव्हती की घरात आतून वेगळीच कटकारस्थाने सुरू झाली आहेत. एक दिवस समीरच्या एका मित्राने त्याला सांगितलं, तुझ्या आईने म्हणजे लताताईने संपूर्ण घर आणि दोन्हीही फ्लॅट जे तुझ्या वडिलांनी इन्व्हेस्टमेंट म्हणून घेतले होते ते सारे अशोकच्या नावावर केले आहेत. मी ज्या ऑफिसमध्ये काम करतो तिथं स्वतःच्या डोळ्यांनी हे कागदपत्र पाहिलेत. हे ऐकताच समीर अवाक झाला. घरी परत येऊन त्याने आईला विचारलं. त्यावर लताताई निर्विकारपणे म्हणाल्या, हो, हे खरं आहे. मी सगळं अशोकच्या नावावर केलं आहे आणि का करू नये? तुम्ही दोघांनी माझ्यासाठी केलं तरी काय? उलट माझ्याशी भांडणंच केलेत. ही काजल तर मला एक ग्लास पाणी द्यायच्या आधी 4 उपदेश ऐकवते. मग काय करणार मी? हे ऐकून समीर आणि काजल हादरून गेले. समीर म्हणाला, सासू सुनेच्या किरकोळ भांडणाचा बदला म्हणून तू संपूर्ण संपत्ती अशोकला दिलीस. आम्ही तुझ्यासाठी काहीच केलं नाही असं तुला खरंच वाटतं? बाबांच्या मृत्यूनंतर घराची सगळी जबाबदारी आम्ही उचलली. अशोकच्या शिक्षणाचा खर्च मी केला. दोन्ही भावंडांची लग्न आम्ही लावली. आयुष्यभर कमावलेलं सगळं या घरासाठी खर्च केलं. स्वतःसाठी काही साठवू शकलो नाही. पण लताताई ऐकायलाच तयार नव्हत्या. उपहासाने म्हणाल्या, तुमच्या कृत्याचं फळच तुम्हाला मिळालं आहे. तुम्ही मला आणि माझ्या मुलीला राधाला खूप त्रास दिला. समीर, तुझी बायको नेहमी राधाशी भांडत होती. हे ऐकून समीर आणि काजलच्या पायाखालची जमीन सरकली. तोपर्यंत राधा तिथे आली आणि आईच्या बाजूने बोलायला लागली. आईने जे केलं ते अगदी योग्य आहे. वहिनीने मला कमी त्रास दिलाय का? मी जर एक शब्द काढला तर ती मला 4 बोल ऐकवायची. तुम्हाला तुमची लायकी दाखवली आहे. यावर काजल थरथरत म्हणाली,
म्हणजे मला माझ्या सासरी काहीच मिळणार नाही? राधा तडक उत्तरली, काहीच मिळणार नाही. तुझ्यासारख्या सुनेला तर घराबाहेर हकलायला हवं. हे ऐकून समीर, काजल स्तब्ध झाले. आपल्या लहान भावंडांनी असा मोठा कट रचला होता आणि त्यात स्वतःची आईही सामील आहे यावर त्यांचा विश्वासच बसत नव्हता. लताताई आपले दागिने काढून राधाला देत म्हणाल्या, संपूर्ण संपत्ती मी अशोकला दिली आहे, म्हणून हे दागिने मी माझ्या मुलीला राधाला देत आहे. माझा मोठा मुलगा आणि सून समीर आणि काजल यांनी मला फक्त दुःख दिलं, छळ केला. त्यामुळे त्यांना काही देण्यासारखं माझ्याकडे नाही. हे ऐकून समीर मोठमोठ्याने हसू लागला आणि म्हणाला, हो आई, अगदी खरं आहे. आम्हीच तुला त्रास दिला. म्हणूनच आजही राधाच्या लग्नासाठी आणि अशोकच्या शिक्षणासाठी घेतलेल्या कर्जाचे हप्ते मी भरतोय. उलट तूच म्हणाली होतीस, ही संपत्ती तर नंतर उपयोगी पडेल. आता हे छोटे छोटे खर्च कसे तरी भागव. तू या घराचा मोठा मुलगा आहेस. वडील गेलेत म्हणून घराचा आणि 2 भावंडांचा भार आता तुझ्यावर आहे. त्यावेळी तू माझ्या जबाबदारीची जाणीव किती चांगल्या रीतीने करून दिलीस. एवढं मोठं कर्ज माझ्या खांद्यावर टाकलंस. पण आज जेव्हा आमच्या हक्काचा हिस्सा, आमच्या न्यायाचा अधिकार देण्याची वेळ आली, तेव्हा मी आणि माझी बायको मात्र या घरात वाईट ठरलो, कलंकाचे ठरलो. काजलच्या डोळ्यात ही रागाची ठिणगी पेटली होती. तिलाही बोलायचं होतं, पण समीरने तिला इशारा केला होता. म्हणाला होता, काजल, तुला माझी शपथ आहे, एक शब्दही तोंडातून काढू नकोस. कारण या लोकांना त्यांच्या दुष्ट कर्मांना योग्य ठरवायचं म्हणून त्यांनी तुझं नाव ओढलंय. छोट्या छोट्या गोष्टी प्रत्येक घरात होतात, पण त्या किरकोळ गोष्टींना या लोकांनी एवढं मोठं प्रकरण बनवलं. सत्य तुला ठाऊक आहे. आई आणि राधा किती कडवड बोलत असतात तुला, किती अपमान सहन करायला लागतो, आणि त्याचाच प्रतिवाद म्हणून तू 2 शब्द परत बोललीस, एवढंच. पण त्याचा बदला घेताना आज त्यांनी तुला काळं करून दाखवलं. पण आता मला काहीही बोलायचं नाही. मी देवाकडे या सगळ्या गोष्टीचा न्याय मागतो. ज्या देवाने सत्याचा दरबार उघडला आहे, तिथं हे सर्व उघड होईल. आमच्यावर जो अन्याय केला त्याचा हिशोब देव स्वतः घेईल. आज माझ्या अंगातील प्रत्येक रोम या लोकांसाठी शाप देत आहे. सामानावर, आपण इथून निघू. लक्षात ठेवा, माझा हा शाप तुम्हाला नक्की लागेल. तुम्ही उद्ध्वस्त व्हाल, बर्बाद व्हाल. हा माझा शाप आहे. हे ऐकताच सगळे मोठमोठ्याने हसू लागले. लताताई उपहासाने म्हणाल्या, तुझ्यासारख्यांचे शाप लागायला लागले तरी या जगाचं वाटोळं होईल. चल निघ इथून. डोळ्यात पाणी दाटलेली काजल आणि समीर मुलांना घेऊन मनावर दगड ठेवून त्या घरातून बाहेर पडले. शेवटी त्यांनी एका छोट्या भाड्याच्या घरात आसरा घेतला. पुन्हा ते अशा टप्प्यावर आले होते जिथे बचतीच्या नावाने हाताशी काहीच नव्हतं. ना डोक्यावर कायमस्वरूपी छत होतं. फक्त होती ती मुलांची जबाबदारी आणि ते कर्ज जे त्यांनी आपल्या भावंडांसाठी उचललं होतं. तरी सुद्धा समीरने धैर्य एकवटलं. स्वतःला सावरून तो कामात गुंतला. काजललाही ठाऊक होतं की आता खांद्याला खांदा लावून समीरच्या पाठीशी उभे राहणं तिच्यासाठी अपरिहार्य आहे. नाहीतर पुढचे दिवस फारच कठीण ठरणार होते. मुलं मोठी होत होती आणि त्यांच्या करिअरचा प्रश्न डोळ्यांसमोर उभा राहिला होता. मुलंही आता इतकी समजूतदार झाली होती की आई-वडिलांबरोबर झालेला अन्याय ते ओळखू शकत होते. म्हणूनच त्यांनी अभ्यासात स्वतःला झोकून दिलं. रात्रंदिवस कष्ट घेतले. त्यांना एकच ध्यास होता, आई-वडिलांचे दुःख हलकं करायचं आणि काहीतरी बनवून त्यांना अभिमान वाटावा असं करायचं. दरम्यान काजलने घरीच कोचिंग क्लास सुरू केला. ती लहानपणापासूनच हुशार होती, पण कधीच शिक्षणाचा प्रत्यक्ष उपयोग केला नव्हता. मात्र परिस्थितीने तिला ते करण्यास भाग पाडलं. तिने 10वी पर्यंतच्या विद्यार्थ्यांना शिकवायला सुरुवात केली. सुरुवातीला काही अडचणी आल्या, पण हळूहळू विद्यार्थ्यांची संख्या वाढली आणि क्लास चालू लागला. घरातूनच चांगलं उत्पन्न येऊ लागलं. मात्र समीर काजलला ते पैसे खर्च करू देत नसे. तो सगळे पैसे बँकेत काजलच्या नावावर ठेवत होता. हळूहळू समीरही आपलं कर्जही फेडू लागला. समीर आणि काजलला घरातून काढून 2 वर्ष झाली होती. त्या 2 वर्षात त्यांनी घरच्यांशी कुठलाही संपर्क ठेवला नव्हता आणि घरच्यांनीही त्यांच्याशी संपर्क करण्याचा प्रयत्न केला नव्हता. एके दिवशी समीरला कळलं की त्याच्या आईला आता 1 ग्लास पाणी द्यायला सुद्धा कोणी नाही. त्यांना लकवा मारला आहे.
मुलीला आईशी काही घेणं देणं नाही. ती म्हणत होती, आता आईचे दिवस पूर्ण झाले, तिथे जाऊन मी काय करू? मुलाला कामातून फुरसत नाही आणि सुनबाईला वाटतं की सासूबाईंच्या शरीरातून दुर्गंध येतो, त्यामुळे ती जवळ जायला घाबरते. इतकंच नव्हे तर ती म्हणत होती, ती माझ्या एकटीची सासू आहे का? तिला 3-3 मुलं आहेत तिची. मग मीच एकटी जबाबदारी का घेऊ? हे ऐकून समीर आणि काजल दोघेही अवाक झाले. काजलच्या तोंडून नकळत शब्द निघाले, हे सगळं त्यांच्या कर्माचं फळ आहे. जी कर्म केलीत त्यांची फळं भोगावीच लागतात, नाही का? पण समीर मात्र शांत बसू शकला नाही. अखेर ती त्याची आई होती. त्याचं मन आईसाठी हळवं झालं होतं. आईने केलेली पापं तो क्षणभर विसरला. काजल समीरची अवस्था ओळखत होती, म्हणून ती गप्प राहिली. पण अंतःकरणातल्या द्वेषामुळे ती समीरबरोबर गेली नाही. समीर मात्र शांतपणे आईला भेटायला गेला. आईनं लांबूनच त्याला पाहिलं. तिच्या डोळ्यात पश्चाताप दाटून आला होता. समीर जवळ जाऊ लागला. तेवढ्यात आईनं हात वर करून त्याला थांबवलं आणि थरथरत्या आवाजात म्हणाली, बाळा, तुला इथे येण्याची गरज नव्हती. मला माझ्या कर्माचं फळ मिळतंय आणि ते मिळायलाच हवं होतं. एवढं मोठं पाप मी केलं आहे. ज्या माझ्या 2 लाडक्या लेकरांसाठी मी पाप केलं, त्याच 2 लेकरांनी मला दाखवून दिलं की पापाचं फळ काय असतं. एक थेंब पाण्यासाठीही मी तरसते आहे, पण मला कोणी आपलं मानलं नाही. लकव्याने ग्रस्त झालेलं त्यांचं शरीर थरथरत होतं आणि जिभेवरून लटपटत ते शब्द बाहेर पडत होते. पण समीरला सगळं अगदी स्पष्ट कळत होतं. घरातून निघताना त्याने उच्चारलेले शब्द अक्षरशः खरे ठरत होते. आईचं बोलणं ऐकताच त्याला तो दिवस पुन्हा डोळ्यांसमोर उभा राहिला आणि तो धावत आईजवळ गेला. पण तोवर आईने कायमचे डोळे मिटले होते. जाता जाता तिने फक्त एवढंच म्हटलं, मला माफ केलं असेल तर माझा अंत्यसंस्कार तूच कर, नाहीतर मला कधीही मोक्ष मिळणार नाही. मी जे पाप केलं ते फेडणं अशक्य आहे. शेवटच्या क्षणी एक थेंब पाण्यासाठी तहानलेली लताताईने जगाचा निरोप घेतला आणि त्या क्षणी त्यांचा लाडका मुलगा, सून आणि मुलगी यांना मात्र हायसं वाटलं. चला, डोक्यावरचं एवढं मोठं ओझं तरी गेलं. लताताईंचे अंत्यसंस्कार समीरनेच केले. अशोकसाठी तर ही सोयच झाली होती, कारण आईने स्वतःच्या तोंडाने सांगून गेली होती की तिचा अंत्यविधीची जबाबदारी समीर पार पाडेल. बरं, अंत्यसंस्कार समीरने केले, पण काजलचं मन त्या वेदनेतून बाहेर पडू शकलं नाही. म्हणूनच तिने त्या विधींना हजेरी लावली नाही आणि आपल्या मुलांनाही पाठवलं नाही. तिचं ठाम उत्तर होतं, ज्याला जे बोलायचं आहे ते बोलू देत, पण मी आणि माझी मुलं तिथे कधीच जाणार नाही. आणि खरंच कोणाचं धाडस झालं नाही तिला काही बोलायचं. आईविषयीची शेवटची जबाबदारी पार पाडून समीर कायमचे सगळे नातेसंबंध तोडून आपल्या घरी परतला. कारण त्याच्या आयुष्यातली शेवटची कडी आता संपली होती. या गोष्टीला आज 20 वर्ष झाली आहेत. समीर आणि काजलची मुलं चांगली सेटल झाली आहेत. मुलाचं लग्नही झालं. मुलगा आणि सून दोघेही इंजिनियर, तर मुलगी डॉक्टर असून सरकारी नोकरीत आहे. मुलगा सून पुणेमध्ये राहतात आणि तिथं स्वतःचं घरही घेतलं आहे. समीर आणि काजलने स्वतःच्या कष्टाने आपलं सुंदर घर उभं केलं. त्यांच्या संसारात सगळं अगदी सुरळीत आनंदात चाललं आहे. काजल अजूनही तिचं कोचिंग सेंटर चालवते, जे आता खूप नावाजलेलं झालं आहे. त्यातून तिला उत्तम उत्पन्नही मिळतं. पण समीर आणि काजलला त्यांच्या लहान भावंडांबद्दल आणि त्यांच्या परिवाराबद्दल काहीच माहिती नव्हती. अचानक एका सकाळी दाराची बेल वाजली. समीरनं दरवाजा उघडला तर समोर त्याची बहीण राधा उभी होती. तिला पाहून काजल आणि समीर दोघेही थक्क झाले. मनाविरुद्ध समीरनं तिला घरात घेतलं. आत येताच राधा हात जोडून रडू लागली. दादा, वहिनी, मला माफ करा. आईला मरायच्या आधीच तिच्या कर्माची शिक्षा मिळाली होती, पण आमच्या कर्माची शिक्षा आम्हालाही मिळाली. तुमचे शाप आम्हाला लागले आणि लागायलाच हवे होते. आमचं कर्मच असं होतं. हे बोलून ती ढसाढसा रडू लागली. पण काजलवर तिच्या रडण्याचा काहीच परिणाम झाला नाही, कारण त्या लोकांनी तिला कधी काळी प्रचंड मानसिक छळ दिला होता. तिचे डोळेही अश्रूंनी ओले झाले होते तेव्हा कोणी तिचं दुःख समजलं नव्हतं. मात्र समीर बहिणीचे अश्रू पाहून व्याकुळ झाला. तो शांतपणे विचारू लागला, काय झालं? अशी अवस्था का झाली? एवढी का रडतेस?
राधा हुंदके देत म्हणाली, काय सांगू दादा, कर्माचं फळ असं मिळेल असं स्वप्नातही कधी वाटलं नव्हतं. पण आज मी आणि माझं कुटुंब, अशोक आणि त्याचं कुटुंब, आम्ही पूर्णपणे उद्ध्वस्त झालो आहोत. आता काहीच उरलं नाही. हे ऐकताच समीर आणि काजलच्या पायाखालची जमीन सरकली. समीर राधाला शांत करत म्हणाला, अगोदर तू शांत हो, बस आणि मग काय झालं ते सविस्तर सांग. तेव्हा राधा सांगू लागली, दादा, माझ्या दोन्ही मुलांनी स्वतःचं आयुष्य उद्ध्वस्त करून घेतलं आहे आणि आता त्यांचं आयुष्य पुन्हा सुधारेल असं काही वाटतच नाही. तेव्हा समीर म्हणाला, असं काय झालं? त्यावर राधा म्हणाली, माझा मुलगा राज, त्याला वाईट सवयी लागल्या आहेत. अभ्यासात कधी लक्ष दिलं नाही आणि आता आयुष्य चुकीच्या मार्गाला लागलं आहे, ज्यामुळे त्याचं आयुष्य बिघडलं. त्याच्या संगतीत माझी मुलगी ईशाही बिघडली. आम्हाला मान्य नसलेलं नातं जोडून ती तिच्या नवऱ्यासोबत घर सोडून विदेशात गेली. राजला आता इतकं व्यसन लागलं आहे की त्याचं आयुष्य धोक्यात आलं आहे. आम्ही त्याला उपचार केंद्रात दाखल केलं, पण तो तिथून वारंवार बाहेर पडण्याचा प्रयत्न करतो. उपचार स्वीकारायलाही तयार नाही. काही दिवसांपूर्वी त्याने तर स्वतःलाच इजा करण्याचा प्रयत्न केला होता. सध्या तो रुग्णालयात उपचार घेत आहे आणि माझी मुलगी, ज्या मुलावर विश्वास ठेवून पळून गेली, त्यानेच तिला सोडून दिलं. आता ती परदेशात अडचणीत आहे. तिला गुंतागुंतीच्या प्रकरणात अडकवलं गेलं आहे आणि तिथून बाहेर येणं तिच्यासाठी कठीण झालं आहे. तिने एकदा मला फोन करून हे सगळं सांगितलं होतं, पण आता तिच्याशी संपर्कही होत नाही. हे सगळं माझ्या पापाचं फळ आहे दादा. आईकडून जबरदस्तीने घेतलेले दागिने ना मुलांच्या उपयोगी पडले, ना मुलीच्या. आज ना ही मुलगी जवळ आहे, ना ही मुलगा, आणि असं वाटतं की ते कधीच परत येणार नाहीत. हे ऐकून काजल आणि समीर थक्क झाले. खरंच कर्माचं फळ इतकं कठोर असू शकतं हे त्यांनी कधी स्वप्नातही विचार केला नव्हता. समीर म्हणाला, आणि अशोकचं काय झालं? तेव्हा राधा म्हणाली, त्याची अवस्था तर आमच्यापेक्षा अधिक वाईट आहे. अशोक दादा रात्रंदिवस रडतो, म्हणतो मी कसा चुकलो. समीरने विचारलं, असं काय झालं? त्यावर राधा हुंदके देत म्हणाली, अशोकची दोन्ही मुलं अगदी नालायक आणि उचापतीखोर निघाले. अभ्यासात काहीच रस नव्हता. दिवसभर गल्लीबोळात भटकण्यातच त्यांचा वेळ जायचा. मोठ्या मुलानं चलाकी करून खोटे कागदपत्र तयार केले आणि घर, फ्लॅट सगळं आपल्या नावावर करून घेतलं. ही गोष्ट छोट्या भावाला कळली तेव्हा त्याने संतापून वीट उचलून मोठ्या भावाच्या डोक्यात घातली. त्याच ठिकाणी त्याचा मृत्यू झाला. भाऊ मेलाय हे पाहून लहान भाऊ घाबरला. स्वतःचा जीव वाचवण्यासाठी तो वेड्यासारखा घराबाहेर पळाला. डोळ्यासमोर रस्ता दिसेनासा झाला आणि धावताना एका वेगाने येणाऱ्या गाडीखाली सापडला. गंभीर जखमी अवस्थेत महिनाभर रुग्णालयात झुंज देत राहिला, पण अखेर तोही मरण पावला. असं काहीच दिवसात अशोकदादाच्या दोन्ही मुलांचं जीवन संपलं. हा आघात अशोकदादा आणि रेखा वहिनीवर एवढा भीषण कोसळला की त्यांनी स्वप्नातही कधी विचार केला नव्हता. मुलांच्या मृत्यूचे दुःख रेखा वहिनींना पचलं नाही. हृदयविकाराचा झटका आला आणि मुलांच्या मृत्यूनंतर अवघ्या 3 महिन्यात त्याही देवाघरी गेल्या. अशोकदादा आज त्या कपटाने मिळवलेल्या घरात एकटे पडलेत. रोज आसवे ढाळतात. म्हणतात, या संपत्तीचं काय करू, जेव्हा ते उपभोगायला माझं कोणीच शिल्लक राहिलं नाही. हे ऐकून समीर आणि काजल थक्क झाले. विश्वासच बसत नव्हता की कर्मफळ इतक्या कठोरपणे मिळू शकतं. देवाचा न्याय किती अचूक असतो हे त्यांना प्रत्यक्ष दिसलं. राधा हुंदके देत म्हणाली, दादा, वहिनी, आमच्या कर्माचं भयंकर फळ आता आम्ही भोगतो आहोत. अशोकदादाचं तर संपूर्ण कुटुंब संपलं आहे आणि तो स्वतः असहाय्य अवस्थेत पडलाय. त्याला एक ग्लास पाणी देणारही कोणी उरलं नाही. आईच्या अखेरच्या क्षणी काय घडलं होतं ते आम्हा सर्वांना ठाऊक होतं, पण तेव्हा आम्हाला याची जाणीवच नव्हती की कर्मफळ इतकं निर्दयी ठरेल. आम्ही दोघांनीही आईला एकटीला सोडलं होतं आणि आज तशीच वेळ आमच्या आयुष्यात आली आहे. माझी दोन्ही मुलं उद्ध्वस्त झालीत. आम्ही दोघं नवरा बायको एकटे उरलो आहोत. त्या संपत्तीबरोबर ती संपत्ती जी मी माझ्या आईला फसवून हडपली आणि माझ्या नवऱ्याने आपल्या आईवडिलांना, भावंडांना फसवून मिळवली. आज ही लुबाडून घेतलेली संपत्ती इकडेच पडून राहिली, पण तिला उपभोगायला कुणीच उरलं नाही, असं म्हणून राधा आक्रोश करत कोसळली. समीर आणि काजलच्या तोंडातून
एक शब्दही फुटेना. राधाच्या बोलण्याला काय उत्तर द्यावं हेच त्यांना सुचेना. तेवढ्यात राधाचा फोन वाजला. हॉस्पिटलमधून आलेला तो कॉल होता. दुसऱ्या टोकाला तिचा नवरा मोठमोठ्याने रडत होता. घशात हुंदके दाबत तो ओरडत म्हणाला, यावेळी आपल्या मुलाने जे पाऊल उचललं त्यात दुर्दैवाने तो यशस्वी ठरला आहे. आपला मुलगा आता या जगात नाही. हे ऐकताच राधा धावतच हॉस्पिटलकडे निघाली. बडबडतच होती ती. कधीही कुणाला फसवू नये, कुणाचा तळतळाट घेऊ नये, कुणाचे अपशब्द अंगावर घेऊ नये. सगळं घर उद्ध्वस्त होतं. कर्माचं फळ आपल्याला नाही तर आपल्या लेकरांना भोगावं लागतं. असं कधी करू नये, कधीही नको. राधा वेड्यासारखी रस्त्यावर धावत होती आणि आपल्या केलेल्या कर्माचा पाढा रटत होती. समीर तिच्या मागे धावत होता. तिला सावरण्याचा प्रयत्न करत होता. काजल मात्र स्तब्ध होऊन घरातच उभी राहिली. तिच्या मनात एकच प्रश्न घुमत होता, हे सगळं काय झालं, कसं घडलं? इतक्यात काजलचा फोन वाजला. फोन तिच्या मुलीचा होता. ती आनंदाने म्हणाली, आई, तुला माझ्या लग्नाची फार काळजी होती ना? मी तुम्हा लोकांसाठी एक डॉक्टर जावई निवडला आहे. लवकरच तुमची त्याच्याशी भेट घडवते. आता तरी तुम्ही आनंदी आहात ना? तुमची सगळी स्वप्न पूर्ण झालीत. दोन्ही मुलं सेटल झालीत. लवकरच माझंही लग्न होईल आणि तुमची जबाबदारी संपेल. मग तुम्ही दोघं निर्धास्तपणे उरलेलं आयुष्य सुखात घालवू शकता. काजलला काही कळेना. तिच्यासाठी आजचा दिवस आनंदाचा होता, पण त्याच दिवशी काहींसाठी हा दिवस दुःखाचा डोंगर ठरला होता. काळाने पलटी घेतली होती. जे लोक दुसऱ्याचा हक्क बळकावून ऐशो आरामात राहत होते तेच आज एकाकीपणा आणि बर्बादीच्या खोल गर्देत बुडाले होते. कुणाची मुलं दूर झाली तर कुणाची लेकरं लोभाच्या नादात एकमेकांचा जीव घेऊ लागली. हसता खेळता संसार उद्ध्वस्त झाला होता. उरला होता तो फक्त पोकळपणा आणि आपलेपणाचा अभाव असलेला वेदनादायी अनुभव. ज्यावेळी समीर आणि काजलच्या घरात त्यांच्या लेकीच्या लग्नाची आनंद वार्ता दुमदुमत होती, त्याच वेळी दुसरीकडे शोककळा पसरली होती. खरंच आहे, जसं पेराल तसंच उगवेल. आता कर्माचं फळ उशिरा नाही तर फार लवकर मिळतं. कथा आवडली असेल तर लाईक आणि शेअर करा आणि चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका. भेटूया नवीन एका व्हिडिओमध्ये नवीन एका कथेसह.